तो भाऊ ताजा डाळ भात काय मला बाशी भाकरी ना कालाठी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मारवाडी काकाचं घर होतं. पिशवी ठेवला, पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता, म्हणलं चहा जर एवढा भारी तर जेवण लय खास मिळेल राव. आता त्या मारवाडी काकून त्या मारवाडी काकाला सांगितलं, म्हणले महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकानं त्यांच्या भाषेत विचारलं, म्हणले महाराज. म्हणलं काय? म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आता आपले सोगरो बी समजे नाही फलको बी समजे नाही. रातले जेवणले बसू, तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खाय आणि मला बाशी भाकरीच ना कालाटी दिना. कारण मी सोगरो सांगेल होतं. तो भाऊ ताजा डाळ भात काय मला बाशी भाकरीच ना कालाटी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. हा, मी जास्त करून माझ्या कीर्तनातून आयराणी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता आयराणीच पट्टा आहे ना आपला बी मनोज बाबा. हां बरं. कारण तुमच्याकडे आलतो बाबा मी सुरुवातीला. घाटावर कीर्तन केलं मी. पहिलंच कीर्तन होतं माझं तिकडे. अनुभव पण नाही तेव्हा एवढा. पहिलं कीर्तन केलं. कीर्तनात मी जरा आयराणीत बोलत होतो. ते आपल्याकडचे बाबा लोकांनी कीर्तन वगैरे झाल्याच्या नंतर माझ्याजवळ येऊन बसले. मला म्हणले रविकिरण महाराज. म्हणलं काय? तुम्ही अभंग वगैरे भारी सोडवलं, आम्हाला सगळं कळलं, पण तुम्ही मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना. म्हणले मला तर वैसं म्हणणं आपला माल तर त्याने कपस रे हो. मग मी तवच ना आताच टोपलं फिराय राहिलं. हा मग जाता धंदा तच फिरी ना माणूस. आता हे लोक मला फोन करतात, महाराज तारीख घ्या. इथला दूर जाऊ त्यानापेक्षा आठ म्हणून आंगे पांगे डोरे दटवायला ना. इथला दूर काय जावा नाही का. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मारवाडी काकाचं घर होतं. पिशवी ठेवला, पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता, म्हणलं चहा जर एवढा भारी तर जेवण लय खास मिळेल राव. आता त्या मारवाडी काकून त्या मारवाडी काकाला सांगितलं, म्हणले महाराजांना विचारा ना जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकानं त्यांच्या भाषेत विचारलं, म्हणले महाराज. म्हणलं काय? म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आता आपले सोगरो बी समजे नाही फलको बी समजे नाही. रातले जेवणले बसू, तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खाय आणि मला बाशी भाकरीच ना कालाटी दिना. कारण मी सोगरो सांगेल होतं. तो भाऊ ताजा डाळ भात काय मला बाशी भाकरीच ना कालाटी दे. मी नाही म्हणू सोगरून काकू करे आग्रो म्हणतो उचल ओ माय. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. नाहीतर उगाच बोलून फायदा नाही. सुरुवातीला मी गुजरातमध्ये गेलो. गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर आपले खानदेशातलेच असतात बरं का ते रिक्षा चालक माऊली बाबा. टोटल आपला खानदेशी 100% खानदेशी राहतस. पण त्यातले असं वाटत आपण का माराले वय केली ना ते बाळ देवा नाही गो. मला बघून म्हणला तो रिक्षा चालक, महाराज केम छो. महाराज केम छे म्हणतो भाऊ मी जेमतेम छे. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे, नाहीतर काय फायदा नाही. बरोबर आहे ना. हा, भाषा कळली पाहिजे. पूर्वजांची ठेव सांगितली तुकोबरायांनी इथं. देवाचा क्वेश्चन आहे तुकोबरायांना, तुमच्या पूर्वजांनी काय केलं असं की तुम्ही एवढ्या अधिकाराने सांगता माझ्या पूर्वजांची ठेव तुमच्याकडे शिल्लक आहे म्हणून. असं काय केलंय तुमच्या पूर्वजांनी? तुकोबराय गोड भाषेत सांगताय बरं का काय केलंय ते. जे केलंय ते तुम्ही पण करतायत, पण करण्याची पद्धत वेगळी आहे. तुकोबरायांच्या पूर्वजांनी जे केलं ते आपणही करतोय, पण जी पद्धत वेगळी आहे. आता आम्ही सुद्धा वृंदावनमध्ये जर फिरतो, सचिन बाबा आबासाहेब माळजप असते हातात, माळजप चालू असते. पण जर माळजप चालू असेल, एखादा मित्र भेटला तरी आम्ही गप्पा करतो. काय चालणं, कसं काय चालणं, मजा मजेत का? माळजपने माळजप चालू राहत. चित्त आहे का? चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ नाही का. आणि नामचिंतन एकांतात झालं पाहिजे, लोकांमध्ये होतच नाही. बरोबर आहे ना. एकांत असला पाहिजे. आपणही करतो. जसं की तुकोबराय सांगतात माझ्या पूर्वजांची ठेव शिल्लक आहे. काय काय ठेव आहे?
काय ठेव आहे ते पुढे सांगणार आहेत, पण ती ठेव अशी आहे ती आपणही करतो. आता तुम्ही सुद्धा करतात महिला माता. सुरुवातीलाच सांगितलं मी, तुमच्याशिवाय यांची इज्जत वाढत नाही. हो, आणि तुम्हाला सांगू का यांचं किती तप आहे तुमच्यासाठी ते पण सांगतो सोप्या भाषेत. आता आता येणारा उपवास आहे त्यांचा, हरतालिका करतात ना तुम्ही? हरतालिका करतात ना? बघा, तुमच्यासाठी हरतालिका सुद्धा करतात ते. हरतालिका का करतात? हरतालिका कोणी कोणसाठी केली ती माया हो? पार्वती मातेनं. हो, सगळ्या माया बहिणी हुशार आहेत आडे. हो, बरोबर आहे उत्तर. पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. काय पण नव्हतं पार्वती मातेचा, ह्योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा हरतालिका करतात माया हो, बरोबर आहे ना? तुम्ही सुद्धा हरतालिका करतात. सगळ्या बहिणींच्या पाया पडून विचारतो, पार्वती मातेचा पन्न होता ह्योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आणि कोणती कोणती बहीणले असं वाटत साऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे, वरबोट करा बहिणी हो. हरतालिकावाल्या बहिणी सोन. आणि लबाड अजिबात बोल नका, मला लबाड बोलान रागेच. 100 गरेस माही 99 गरेस माही एकच आवाज येस म्हणतं, कांदा ने म्हणतं राही राही नो दुसरी राहती ना कैदी निघी जाती. हा, आणि तुम्ही वरबोट करणारे बहिणी सोन, मी तुमले हाय बी सांगतेस, मला असं एक घर दाखाडा की त्या दांगडू नाही शे वाटच ते तुमले समोरासमोर घरी होतात. ऐका, बोल नका, बोलायला मी येले, तुम्ही नुसतं ऐकायला येतात. समोरासमोर 2 घरे होतात, 2 परिवार समोरासमोर राहतात, पण इकडनं दोन्ही नवरा बायको कायम हसत राहत नाही. या दोन्ही नवरा बायको भांडणच करत राहत. ज्या हसत राहत त्याच ना कडे या भांडण करणारा भाऊ घ्या. का रे दादा, तू बायकोनं असं काय करस बायकोंसाठी का ती नेहमी हसत राहस, तू बी हसत राहस म्हणे. मी बायकोनं मन दरिशनी वागाना प्रयत्न करस तरी मना घरमा दांगडोत राहस म्हणे. तू असं कसं वागस म्हणे भाऊ, तू ना घरमा जो दांगडो तो मना बी घरमाशे म्हणे. फक्त मी जगानी पद्धत बदलाय टाकेल शे म्हणे. कसं? आमना घरमा जर लढाई वसना म्हणे, मन बाई रांता रांता लाटणं उडी फेकस म्हणे. जर लागे ते ती हसस, नाही लागणं ते मी हसस म्हणे. पण दांगडो प्रत्येक ना घरमा आहे. फरक इथला आहे, कोण झाकेल रास, कोण उघडवी जास. हा, प्रत्येक घरमा कांदा टमाटा कापी दिरानात खिचडीले फक्त हुशार लोक दरवाजा लाईश नाही कापतो, बाकी नस ना उघडा दरवाजा राहायचा सापडी जातस. तुम्ही जो परमार्थ करतात ना, आपण जो परमार्थ करतो तो देखाव्याचा करतो, आणि परमार्थ अंतकरणाचा असला तर भगवंत लवकर प्रसन्न होतो. पण आपण लोकसले देखाड्यासाठी करतात. आपला परमार्थ म्हणजे देखावा. आता तुम्ही हरतालिका करतात. आमच्या घराच्या बाजूमध्ये एक माझा मित्र आहे, त्याच्या बायकोनं सांगितलं त्याला, म्हणले स्वामी म्हणे काय म्हणे हरतालिकाचा उपवास आहे. मग मला उपवास करायचा आहे. मग कर ना. त्या उपवासाला की नाही नवीनच वस्त्र परिधान करावं लागतं. मग म्हणे नवी साडी पाहिजे. म्हणे उपवास कोण करता म्हणे, तुम ना करता. अहो बारी बरीन 2000 साडी लिहून आपलाच करता उपवास आहे बा. 2000 रुपयांनी साडी लिहून आई बाईने सकाळी मग उठणे आंघोळ विंगोळ करली, नवी साडी परिधान करली, हात मा ताट नवराल म्हणे पायटे 5 वाजले उठा. तो उठीन उभा राही ना म्हणे काय वेगळी म्हणे, मला पाय पडले उद्या हो म्हणा. बापरे म्हण घर काय सुधारणं भाऊ म्हणे, पायटा मग पाय पडा सांग राहिली बाई. मला ते रोज सकाळी मग उठाडीन पहिला माही सांगे मोठ्यानं बटन दाब द्या, त्या बकल्ल्या बांध्या, त्या अंगण जाट टाका. आज पहिला दिने म्हणे पाय पड राही नाही. अशा 2000 साड्या दर महिन्याला का लेण्या पडत ना म्हणे. मग हा, दर्शनासाठी नवऱ्याला उठवलं. आता नवऱ्याचं दर्शन घेतलं, हातात ताट होतं. नवऱ्याला म्हणते बाई धनी म्हणे काय, एक काम कर जातो म्हणे काय काय नाही म्हणे, मी रांता रांता किचन वट्टावर जरा घाण होई जायचे तेवढं साफ करली जात म्हणे. तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिर. कोणासाठी म्हणे, तुमनासाठी. यान बारी बरी या मंदिर ओटावर उनी बाई, आणि ओटावर तिने आवाज देस म्हणे कारभारी म्हणे काय, एक काम कर जा तू माय म्हणे काय, मागला वट्टावर 2 टाक्याचे तेवढं काढली जात म्हणे. अहो याने ते बी बारी बरी हा मंदिर आपलाच करता जाय राही बा. बाई अंगण मा उतरणे तटे नाराय महाराज धनी वो म्हणा बापरे ऐका गली मा इज्जती की बो म्हणे. कारभारी म्हणे काय, एक काम करा म्हणे काय काय नाही म्हणे, चक्कीवर दैनटी असे तेवढं लई या म्हणे. म्हणे तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिर. कोणासाठी म्हणे, तुमनासाठी म्हणे. का बरं, औदलेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी का.
हा आपला परमार्थ आहे. पर संतांचा परमार्थ अंतकरणापासून होता म्हणून भगवंत प्रसन्न होते. क्वेश्चन होता देवाचा, तुकोबाराय तुमच्या पूर्वजांची ठेव अशी काय आहे की तुम्ही एवढ्या छातीला हात लावून सांगता की माझ्या पूर्वजांची ठेव तुमच्याकडे शिल्लक आहे? असं काय ठेवल्या, काय ठेवलंय? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उपवास पाराने राखीला दारवटा, 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 उपवास पाराने राखीला दारवटा. केला भोगवता लागी, केला भोगवता आम्हालागी, उपवास परणे राखीला दारवटा, उपवास परणे राखीला दारवटा, उपवास परणे राखीला दारवटा, उपवास परणे राखीला दारवटा. केला भोगवटा लागी, केला भोगवता भोगवटा लागी, उपवास पाराने राखीला दारवटा, उपवास परणे राखीला दारवटा, उपवास पाराने राखीला दारवटा, उपवास पाराने राखीला दारवटा. माझ्या पूर्वजांनी काय केलंय? अरे उपवास तपास केला, तुझा दार वंटा राख